आपल्या आजचा सेशनचा विषय आहे भूगोल विषयाची तयारी. त्या अगोदर सर्वांना गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. गणेशोत्सवाच्या गौरी आगमनाच्या सर्वांना मनापासून हार्दिक 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 शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. ओके, तर जाऊया आजच्या विषयाकडे. आजचा विषय आहे तयारी भूगोल या विषयाची. GS पेपर 1 मध्ये भूगोल हा विषय आपला समाविष्ट केलेला आहे. भूगोलाचं एक वेगळंच महत्व आहे आणि वेगळंच जग आहे. पैकीच्या पैकी म्हणणार नाही, पण ऍटलिस्ट जवळपास मार्क्स मिळवून देणारा, अभ्यासाचा ताण लोड कमी करणारा, आपला एक मित्र सखा म्हणून ओळख असणारा हा असा आपला भूगोल विषय. ओके, या विषयाची तयारी कशी करायची, याचं परीक्षेत असणारं महत्व काय आहे, काय वेटेज आहे याचं, किती मार्क्सना येतो, प्रश्न कसे विचारले जातात, अभ्यासक्रम काय आहे, आयोगाचा अभ्यासक्रम, आपण डिकोड केलेला अभ्यासक्रम काय आहे, संदर्भ साहित्य काय वाचायचंय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला पाहिजेत. हे प्रश्न तुमचे, उत्तरं आमची. नक्कीच आवडेल, शेवटपर्यंत राहा, सर्व गोष्टी समजून घ्या आणि भूगोल एक्झॅक्टली आहे काय तेही समजून घ्या. जे मी म्हणतो ना की काय आहे, कशा पद्धतीने मार्क्स मिळतात, कसा अभ्यासाचा लोड कमी होतो, सर्व गोष्टी आपल्याला पाहिजेत. सर्वप्रथम भूगोल विषयाची ओळख करून घेऊया. काय असतो भूगोल, कशाला म्हणतात भूगोल? तुम्ही आता शालेय जीवनापासून ऍटलिस्ट 11वी 12वी पर्यंत तरी भूगोल हा विषय अभ्यासला असणारच आहे. भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा, भूगोलाचे वेगवेगळे रूप, रंग, हे सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि याहून पलीकडे सांगायचं झालं तर भूगोल हा आपल्या दररोजच्या जीवनामधला अविभाज्य असा भाग आहे. फक्त काय आहे, आपण त्याच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघत नाही, हा फक्त फरक होतो. बरोबर ना? मी चुकीचं बोलतोय की बरोबर बोलतोय? कमेंट करा बरं. काय आहे भूगोलाची ओळख करून घ्यायची म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय, काय असतो भूगोल सांगा बरं. काय भूगोलामध्ये काय काय येतं, कशाला म्हणायचं भूगोल? पहिला म्हणजे त्या भूगोल या नावामध्येच सर्व काही येतं. भूगोल काय असतो? भू म्हणजे भूमी, जमीन, ही आपली पृथ्वी, आणि ही कशी आहे, गोल आहे, राऊंड शेप मध्ये. बरोबर, हा भूगोल. मग एवढ्या पुरतं मर्यादित आहे का? तर नाही. म्हणजे आपल्याला विचार काय करावा लागेल, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून किंवा या सूर्यकुलाच्या उत्पत्तीपासून पृथ्वीचा जन्म, पृथ्वीची जी काही घडण झाली, पृथ्वी कशी तयार झाली, अगदी अशा बेसिक गोष्टीपासून बघायचं. पृथ्वीची निर्मिती झाली त्यावेळी हे सर्व होतं का, किंवा आणखीन काही वेगळं होतं? म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे, तसं पाहायला गेलं तर खूपच इंटरेस्टिंग विषय. हे कशा पद्धतीने झालं, पर्वत कशी आली, पठारं कशी आले, नद्या कुठून आल्या, महासागर कुठून आली, क्युरियोसिटी आहे, क्वेश्चन मार्क असतो बघा, हे असं का, आणि हे असं काचं उत्तर इथं मिळतं. म्हणजे पाहायला गेलं, एखादा विषय जर आपण इंटरेस्टिंग करत राहू, जेवढं त्याबद्दल आपल्याला एक क्युरियोसिटी असेल, उत्सुकता असेल, अरे पुढे काय असेल बरं, याच्या कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, काय माहिती मिळणार आहे मला नवीन, आणखी काय काय गोष्टी आहेत, जे मी अभ्यासतोय त्याचा माझ्या जीवनावरती काय परिणाम होताना दिसतोय का, त्याचा माझ्या दैनंदिन जीवनामधल्या घडामोडींशी काही संबंध आहे का, या सर्व गोष्टी पाहिजेत. तर साधं उदाहरण सांगतो. पावसाळा सुरू आहे, मान्सून आलाय भारतामध्ये. मान्सूनची निर्मिती कुठून झाली, भूगोलाला माहितीये. ढगाची निर्मिती कुठून झाली, भूगोलाला माहितीये. पाऊस कसा पडतो, भूगोलाला माहितीये. बरोबर, नद्यांची निर्मिती कशी होते, भूगोलाला माहितीये. सागरात पाणी कुठून येतं, भूगोलाला माहितीये. म्हणजे प्रत्येक प्रश्न जो आपल्याला पडलाय ना, या सृष्टीबद्दल, या जगाबद्दल, या पृथ्वीबद्दल, त्या सर्व गोष्टींचा इथं अभ्यास करायचा. यापेक्षा वेगळं असं काहीच नाही. त्यालाच म्हणायचं भूगोल. म्हणजे आपल्या गावगाड्यापासून ते देशापर्यंत, देशापासून ते खंडापर्यंत, खंडापासून ते पृथ्वीपर्यंत, या सर्व गोष्टींचा अभ्यास करायचा. थोडंसं सूर्याला पण भेटून यायचं, थोडंसं चंद्राकडे पण जाऊन यायचं.
थोडंसं म्हणतो, जास्त नाही जायचं. काही 2-3 मुद्दे त्यांच्याशी रिलेटेड आहेत, सो त्याच्यामुळे त्यांच्याकडे जायचं. बाकी मग सगळं पृथ्वीवरच करायचं. आलं लक्षात? तर हा आहे भूगोल, वेगळं असं काहीच नाहीये. आलं लक्षात? झाली ओळख आता भूगोलाची. आता दुसरा एक प्रश्न आपल्या समोर राहतो. आपल्याला काय वेळ वाचवायचा आहे. या विषयाचा इतर विषयासोबत काही संबंध आहे का? कुठं मी संबंध जोडू शकतो? मला याचा कुठं फायदा होऊ शकतो आणखीन? मग असे 3 विषय घेतले आपण. पहिला आहे तो निबंध. आता निबंधासोबत काय हो संबंध, कसं जोडायचा? आता सध्या रिसेंटली 1.5 महिन्यापूर्वीच एक दुःखद अशी घटना घडली. केरळमध्ये वायनाड येथं भूस्खलन झालं. निबंधाचे विषय मोस्ट ऑफ दी जर आपण ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं की अरे नाही, निबंध करंट च्या इश्यू सोबत रिलेटेड असणारा विषय तिथं असतो मोस्टली. तुम्ही निबंध लिहाल पण वरवरची माहिती लिहून चालणार आहे का? जर खोलामध्ये जाऊन तुम्हाला तो विषय समजलेलाच असेल, तिथली भौगोलिक परिस्थिती, भूस्खलन होतं का, कशामुळे होतं, तिथं विषय जोडू शकतो ना आपण, संबंध इंटररिलेट करू शकतो त्या गोष्टी. सो तिथंही तो आपल्याला मदत करेल. दुसरं राहिलं IR, इंटरनॅशनल रिलेशन. इथं एकमेकांशी शेजारी असणारे राष्ट्र आहेत, त्यांच्या सरहद्दी आहेत, नैसर्गिक साधनं आहेत ज्यावरून ते भांडत असतात. आता मध्यंतरी भारताचं आणि पाकिस्तानचं नदीच्या पाणी वाटपावरून भांडण झालं आहे ना, तिथंही संबंध. परिस्थिती भौगोलिक, मुद्दा आंतरराष्ट्रीय. परिस्थिती भौगोलिक आहे पण मुद्दा आंतरराष्ट्रीय आहे का, तर 2 देशांमधला आहे. मग त्या पाठीमागचं भूगोल आपल्याला माहिती आहे. सो तिथंही संबंध जोडू शकतो. आणि पेपर 3 मध्ये जो असणारा पर्यावरण नावाचा घटक आहे, तो तर असं म्हणूया ना, या भूगोलाचं पिल्लूच आहे. तिथलं आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा इतर जे काही पर्यावरणाशी रिलेटेड असणारे जे काही मुद्दे असतील, तर ते आपल्याला इथं अभ्यासाला म्हणजे याच्यासोबत तेही होऊन जातात. इथं आपल्याला माहिती आहे हे असं झालं की तिथं त्याचा परिणाम दिसून येतो. आलं लक्षात? सो इथंही आपण हे संबंध जोडू शकतो. म्हणजे फायदा हा होणारच आहे, इतर विषयांसोबत देखील याचा फायदा होणारच आहे. ओके, त्यानंतर जाऊया पुढे. आता तिसरा महत्वाचा प्रश्न, काय वेटेज आहे याचं, किती महत्व आहे या विषयाला? पहिला जो आपला पेपर आहे त्या पेपरमध्ये किती विषय म्हणजे या विषयाला महत्व आहे? तर विषयाचं महत्व पाहायला गेलं तर ऍव्हरेज मी सांगू शकतो 90 ते 100 मार्कासाठी याचं महत्व आहे. 90 ते 100 ऍव्हरेज असणार म्हणजे असणार. कधी 90 होईल, कधी 95 होईल, कधी 100 होईल, कधी 110 होईल, पण एक ऍव्हरेज सांगतोय मी. ओके, आता मग याचं कसं समजून घ्यायचं हे की किती महत्व आहे, काय आहे, कशा पद्धतीने आहे? आता आपण ऍव्हरेजच काढतो, ऍव्हरेज वरूनच ह्या गोष्टी समजतात. मग ऍव्हरेज काढण्यासाठी आपल्याला पाहावं लागेल की कसं कसं कुठपासून हा चालत आलेला आहे. आता तसा तर खूप चालत आलाय, पण आपण मागच्या 5-1 वर्षापर्यंत गेलो तर 2017 साली 105 गुणांसाठी भूगोलावरती प्रश्न विचारले होते. 105 गुणांसाठी. त्यानंतर 2018चा विचार केला तर 100 गुणांसाठी प्रश्न विचारले होते. त्यानंतर परत 2019 साली परत 100 गुणांसाठी प्रश्न विचारलेले. परत 2020चा विचार केला तर परत हे 100 गुणांसाठी आहेत. त्यानंतर 2021चा विचार केला तर परत हे 95 गुणांसाठी आहेत. तर 2022 साली परत विचार केला तर 95 गुण, आणि 2023चा विचार केला तर मग येतात 100 गुणांसाठी असणारे प्रश्न. म्हणजे थोडंसं वेटेज कमी झालं, सुरुवातीला वाढलं, परत कमी झालं, परत वाढवलं, येणाऱ्या काळामध्ये परत वाढू शकतं आणखीन. पण एक ऑन एन ऍव्हरेज जर पकडला तर 90 ते 100 गुणांसाठी असणारा हा आपला पेपर आहे. साधा सिंपल आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. जेवढं तुम्ही समजून घ्याल तेवढं तुम्हाला अभ्यास करायची जी काही गरज आहे ती कमी होऊन जाईल. कारण एक वेळेसच सगळ्या गोष्टी समजून घेतल्या की बाकी गोष्टी ऑटोमॅटिक लक्षात राहायला मदत होते. ओके, हे होतं याचं वेटेज. मग आता परत जाऊया अभ्यासक्रमाकडे. आयोगाचा अभ्यासक्रम काय आहे तो पहिला पाहूया. काय काय सांगितलं आयोगानं तो विचार करूया. UPSC MPSC ऍज इट इज, कट कॉपी पेस्ट, ना काना ना मात्रा ना काय म्हणतो आपण स्वल्पविराम ना पूर्णविराम, काही चेंज केलेलं नाही. तिथला उचलला इथं आणून ठेवला, काही बदल केलेला नाही MPSCनेही. ओके, पहिला मुद्दा आहे जगाचा प्राकृतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये. प्राकृतिक भूगोल आणि त्याची असणारी जी काही ठळक वैशिष्ट्ये आहेत ते.
आता जगाचा प्राकृतिक भूगोलाचा विचार केला तर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे भूरूप असतील, त्या जगाची म्हणजे पृथ्वीची निर्मिती इथपासून सुरुवात करावी लागते. ओके. त्यानंतर मग त्याची काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, महासागर आहेत, त्यानंतर भूखंडाची म्हणजे निर्मिती आहे, त्या गोष्टी आहेत, असे विविध मुद्दे पुढे आपण चर्चा करूया. त्यानंतर पुढे जागतिक प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण, त्यामध्ये खास करून दक्षिण आशिया व भारतीय उपखंड यासह, दक्षिण आशिया तर आहेच आहे, पण भारतीय उपखंड जो आहे त्याचं विशेष महत्व, जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, भारतासह कंसात दिलं की समजून जायचं, एक एमपीएससी जुनी खोड आहे ती, कंसात आहे म्हणजे त्याचं विशेष महत्व आहे, तेही लक्षात घ्यायचं, ते अधोरेखित करायचं. त्यानंतर भूकंप असेल, सुनामी असेल, ज्वालामुखी असेल, ज्वालामुखीच्या हालचाली असतील, चक्रीय वादळे असतील इत्यादी अशा महत्वाच्या भूप्राकृतिक घटना, नैसर्गिक वैशिष्ट्य, भौगोलिक वैशिष्ट्य, त्यांचे स्थान, महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्य, जलाशय आणि हिमनग, तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम, साधारणपणे पाहिलं तर 3-6 वळींमध्ये असणारा हा अभ्यासक्रम आहे. पण ते म्हणतो ना आपण, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. आता कसं फसतो आपण, या गोष्टी बघतो, पण आता ते म्हणतात ना, एक शब्द म्हणजे त्याचं खूप महत्व आहे. आता जगाचा प्राकृतिक भूगोल म्हणजे इथं संपूर्ण जग आलं, त्यासोबतच भारत पण आला. भारताचा पण विषय आहे ना, कारण इथं कुठेही उल्लेख नाहीये भारताचा प्राकृतिक भूगोल आहे का, नाहीये. इथं भारत आहे. आपण युपीएससी एमपीएससी करतोय म्हणजे भारताला अनन्यसाधारण असं महत्व असणार आहे. त्याचा सेपरेट वेल फोकस्ड आपल्याला अभ्यास करावा लागेल. PYQ जर पाहिले तर सर्वाधिक महत्व हे भारताला दिलेलं दिसून येतं, भारताशी रिलेटेड असणारे वेगवेगळे प्रश्न. ओके. पण जगालाही तेवढं महत्व नाही, पण आहे. म्हणजे साधारणपणे 1-2 प्रश्न हे आलेले तिथं आपल्याला दिसून येतात, म्हणजे निग्लेक्टही करता येत नाही. दुसरा एक मुद्दा असतो तो म्हणजे की ज्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या मूलभूत संकल्पना आहेत, त्या मूलभूत संकल्पना या जगाच्या भूगोलामध्ये आपल्या क्लिअर होऊन जातात, की कशा पद्धतीने एखाद्या पर्वत रांगेची निर्मिती झालेली आहे, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण तिथं करतो पुढे जगाच्या भूगोलात. मग ज्यावेळी भारताच्या भूगोलामध्ये येतो आपण, त्या भारताच्या भूगोलामध्ये आल्यानंतर आपण फक्त म्हणलं ना की हिमालय पर्वत, तुम्हाला माहिती आहे बॅक ऑफ द माइंड कुठं तर तुमचं सिस्टम ऑन होतं की अरे नाही, या हिमालय पर्वताची निर्मिती या कारणांमुळे झालेली आहे. काय कारण असतील आठवेल तुम्हाला मग लगेच, तिथं तुम्हाला लगेच, मग तेवढं डिटेलमध्ये जायची गरज नाही. हिमालय पर्वत, मग त्याची वैशिष्ट्य, त्याचे परिणाम, त्याचं तिथं असण्याचे जे परिणाम आहेत, मग ते त्याच्या आणखीन काही इतर काही गोष्टी आहेत का त्या, मग एवढंच फक्त पुढे अभ्यासायचे आपल्याला. आलं लक्षात? हा होता आयोगाचा सिलेबस. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे, तर याच्यामध्ये पहिला त्याचे घटक अभ्यासूया आपण. काय घटक पाहिजेत आपल्याला? प्राकृतिक भूगोल अभ्यासायचा आहे, जो की सर्वात महत्वाचा आहे. त्यानंतर मानवी भूगोल अभ्यासायचा आहे, जगाचा जो काही भूगोल आहे तो इथं अभ्यासायचा आहे. भारताचा भूगोल अभ्यासायचा आहे. आणि एमपीएससीने ऍड केलं ते म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल. युपीएससीला महत्व नाहीये का? असं काही नाही. युपीएससी विचारू शकतो प्रश्न, जरी डिरेक्टली महाराष्ट्रावरती नसले तर महाराष्ट्राशी रिलेटेड असणारे विचारू शकतो. सो एमपीएससी मध्येही याचं महत्व आहे, महाराष्ट्राचा भूगोल विशेष संदर्भासह अशा टाईपचे तिथे मेन्शन केलेलं असतं. आलं लक्षात? आता पुढे, आता प्राकृतिक भूगोलामध्ये काय अभ्यासायचं आहे ते लक्षात घेऊ. काय आहे एक्झॅक्टली प्राकृतिक भूगोल? आता प्रामुख्याने पृथ्वीच्या विविध क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या नैसर्गिक प्रक्रियाशी संबंधित आहे हा. आता उदाहरणार्थ भूरूपे असतील, सागरी भूगोल असेल, वातावरण असेल, जैविक भूगोल असेल, येथे प्रामुख्याने संकल्पना समजून घेण्यावर भर द्यायचा. आता कुठल्या संकल्पना आहेत, काय असतं तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने असतं, जेणेकरून काय करू शकतो आपण याचा आपल्या उत्तरामध्ये, उत्तर लेखनामध्ये प्रभावीपणे वापर करतो. ओके. आता भूरूपे,
एखाद्या भूरूपाची निर्मिती होते, त्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. वेगवेगळ्या प्रकारची भूरूप आहेत. आज कधी विचार केलाय का? नदीनं निर्माण केलेली भूरूप काय असतील, सागरानं निर्माण केलेली भूरूप काय असतील, वाऱ्याने निर्माण केलेली भूरूप काय असतील, हिमनदीने निर्माण केलेली भूरूप काय असतील, भूमिगत जलाने निर्माण केलेली भूरूप काय असतील. भूरूप दिसतं तेवढं आहे का? खूप आहे. पण याच्या पाठीमागचं एकच कन्सेप्ट आहे, जी सर्वांना लागू होते. जी सर्वांना लागू होते. सर्वांचं काम दोन मूलभूत संकल्पनावर आधारित आहे. आता साध्या भाषेत सांगतो, घर्षण करा, झीज करा. झालेल्या झिजेमुळे वेगळं भूरूप निर्माण होतं. जे झीज झाल्यानंतर जे माल मटेरियल निघालं, राडा रोडा निघाला, तो कुठं जर नेऊन टाकला की तिथं वेगळं भूरूप तयार होतं. साध्या सोप्या शब्दात सांगतो. आता ह्याची भौगोलिक नावं जी आहेत ते आपल्याला अभ्यासायची आहेत, नाही असं नाही, पण आपल्याला समजून घ्यायचं ना, तर मग अशा पद्धतीने सागरी भूगोल, ज्याला सागरशास्त्र असं म्हणतो. तर शास्त्र म्हणले की परत डोक्यात मुंग्यायला लागतात. अरे शास्त्र, सायन्स. पण एक लक्षात घ्या, भूगोल ही विज्ञानाचीच एक शाखा आहे. आता हे इथं वाद आहे, भूगोलापासून विज्ञान झालं का विज्ञानापासून भूगोल झाला. पण तिथं नको जायला आपल्याला. पण सागरशास्त्र काय अभ्यासाचं सागरात? सागर तळाची रचना. जसं आपल्याला जमिनीवरती वेगवेगळी भूरूप दिसतात, तशी सागरात पण आहेत. बेट पाहिलीत का आपण? अंदमान निकोबार, लक्षद्वीप, लक्षद्वीप, मंदिवी बेट जे आपण म्हणतो, ती बेट असतील. काय बेट हे? कशापासून निर्मिती झाली? काय? जलमग्न पर्वत आहेत, त्यांची शिखरं आहेत, त्यांनाच बेटाचं स्वरूप प्राप्त झालं. मग खाली कसं आहे हो हे जमीन? समुद्रामध्ये काय आहे नेमकं एक्झॅक्टली? समुद्रामध्ये एक मारियाना नावाची गर्त आहे, मारियाना ट्रेंच ज्याला आपण म्हणतो. ते 11 किलोमीटर खोल आहे. कांट इमॅजिन, विचारही नाही करू शकत. पृथ्वीवरती सर्वात उंच भूभाग कुठला आहे? एव्हरेस्ट, आपल्या हिमालय पर्वतामधला, 8 किलोमीटर उंची. आणि खोलीचा भाग मारियाना ट्रेंच, मारियाना गर्ता. किती आहे? 11 किलोमीटर खोली आहे. तो जरी बसवला तरी आणखीन जागा शिल्लक राहते. म्हणजे अशा स्वरूपाची भूरूप आहेत या समुद्रामध्ये. काय कारण आहेत निर्मितीची? कशामुळे निर्मिती झाली असेल? प्रश्न पडतो ना आपल्याला कधी. तेच उत्तर शोधायचं. काय आहे? अभ्यास म्हणून जर गेलात तर मग फसलात, पण क्युरिओसिटी म्हणून जर गेलात तर परफेक्ट लक्षात राहतं, कधीच विसरत नाही, काहीच अडचण येत नाही. मग हे झालं. मैदानं पण आहेत ना समुद्रात. साधं सिंपल एक काम करा, मी तुम्हाला सांगतो. आता लगेच लेक्चर झालं ना, परत आता नका करत बसू. गुगल मॅप ओपन करायचा मोबाईलमध्ये. प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन आहे, प्रत्येकाला तो गुगल मॅप दिसतो. स्मार्टफोन ओपन करा, गुगल मॅप कडे जा. गुगल मॅप वरती ऑप्शन असतो, एक असतो सॅटेलाइटचा, दुसरा असतो पॉलिटिकल वगैरे अशा. गुगल अर्थ किंवा सॅटेलाइट ह्या ऑप्शनला जा. तुम्हाला संपूर्ण जग प्राकृतिक जे आहे तसं दिसतं. जा समुद्रावरती, बघा त्याच्यावरती झूम करून. उंच ओटे दिसतात, कुठं खड्डे दिसतात, कुठं सपाट भूभाग दिसतो, कुठं तर पर्वताची रांग दिसते. हे अशी वेगवेगळी भूरूप दिसतात. तुम्हाला माहिती आहे जगातला सर्वात लांब पर्वत कुठे आहे? समुद्रात आहे. कुठल्या समुद्रात? अटलांटिक मध्ये. किती लांबी आहे? साधारणपणे 14 ते 15 हजार किलोमीटर लांबीचा पर्वत आहे. कधी केला होता विचार? अरे बापरे, एवढा लांब पर्वत उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरतच गेलाय यस आकारामध्ये. कसा? यस. साधी साधी माहिती आहे, सिंपल सिंपल. का निर्मिती झाली? कारण असेल काहीतरी. जगातला सर्वात मोठा महासागर पॅसिफिक महासागर, काय वैशिष्ट्य आहेत? त्याचं खूप मोठं वेगळं स्थान आहे. मोठा आहे म्हणून नाही, त्याचे एवढे काही वैशिष्ट्य आहेत की खूप काही. ते पण आपल्याला अभ्यासाचे. सागरशास्त्र, वातावरण शास्त्र, हवामान शास्त्र ज्याला आपण म्हणतो. हवामान शास्त्रामधलं वातावरण आहे. हवामान शास्त्र खूप चांगली कन्सेप्ट आहे, ज्याच्यावरती आपण जगतो. प्रत्येक क्षण आपला त्या वातावरणाशी, हवामानशास्त्राशी रिलेटेड आहे, त्याच्याशी निगडीत आहे. हवा, बरोबर ना? हवा ज्याला आपण म्हणतो. हवा म्हणजे काय? दिसते का कधी? नाही, पण जाणवते. नसले तर फरक पडणार आहे का? फरक पडणार का नाही? फरक पडला का नाही हे पण विचार करायला आपण उरणार नाही. एवढा मोठा फरक पडतो त्याचा. आलं का लक्षात? म्हणजे फरक पडतो का नाही हा विचार पण नाही करू शकत आपण, एवढं महत्व आहे त्याचं. कशी रचना आहे याची?
कुठपर्यंत जाडी आहे, जाडीमध्ये काय बदल होत जातो, काय फरक पडतो याचं, ठीक आहे, आपल्याला प्राणवायू म्हणतो ना आपण याला, तो मिळतोच, पण आणखीन काय महत्व आहे, याच्या असण्याने नसण्याने काय फरक पडला असता, ह्या गोष्टी अभ्यासाची तिथं. ओके. आणि एवढ्या जर कन्सेप्ट क्लिअर असतील, कसाही प्रश्न विचारू उत्तर म्हणजे असं असलं पाहिजे की समोरच्याला वाटलं पाहिजे अरे हे तर लय भूगोलामध्ये मुरलेला दिसतंय, हे असं वाटलं पाहिजे त्याला. कन्सेप्ट बेसिक पासून सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं, काय आहे काय नाही सगळं. आणि एक प्रश्न ठेवायचा लक्षात, का, हे का, जोपर्यंत काचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत पुढे हलायचंच नाही. ओके. त्यानंतर पुढे भूरूपशास्त्र, आता डिटेलमध्ये. आता भूरूपशास्त्र याच्यामध्ये बघा, भूकंप असेल, ज्वालामुखी, खडक, पृथ्वीच्या अंतरंगाची रचना असेल, हा विषय भूनिर्मिती प्रक्रियेबद्दल आंतरिक आणि बाह्य अशा दोन्ही पद्धतीने माहिती प्रदान करतो. आता मुळात भूकंपाची निर्मिती, आपल्याला भूकंपच का होतो हेच माहिती नसतं. आपल्याला एकच माहिती आहे, भूकंप म्हणजे काय, भू म्हणजे जमीन, कंप म्हणजे हलणं, थरथरणं, याला म्हणतो आपण भूकंप. म्हणजे हा पण कधी विचार केला नसेल आपण, भूकंप का होतो बरं भूकंप. एकच गोष्ट माहितीये, आता सगळे आपण महाराष्ट्रीयन आहे, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा भूकंप कुठं झाला होता, कमेंट करा बरं, कुठं झाला होता आणि कोणत्या साली झाला होता. महाराष्ट्रातला सर्वात मोठा भूकंप, 8 ते 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रामधला सर्वात दुःखद दिवस, काळा दिवस म्हणून ओळखला जातो. 1993, यस बरोबर, 1993 ला झाला होता, रात्री काहीतरी 2-2:30च्या दरम्यान. आता म्हणू नये पण हाच वेळ होता, गणपतीचाच काळ होता तो, गणपतीच्या सणांमध्येच झालेला. यस राहुल, व्हेरी गुड. तर तो भूकंप झाला, त्या भूकंपाचं कारण काय असेल बरं, माहितीये कारण काय, कशामुळे तो भूकंप झाला. पृथ्वीवरती ना भूकंप होण्याची सर्वात महत्वाची 2 कारण आहेत. यातलं जे आपण कॉमन विचार करतो तो म्हणजे ज्वालामुखी. पण ज्वालामुखीमुळे होणाऱ्या भूकंपाचं प्रमाण हे खूप कमी आहे. मग दुसरं कारण काय असेल बरं की ज्यामुळे भूकंप सर्वात जास्त होतात. प्लेट, जेवणाची नाही, प्लेट म्हणले की जेवणाची नाही, पृथ्वीवरती प्लेट आहेत. ही पृथ्वी जी आहे ना, या पृथ्वीचं आवरण जे आहे हे प्लेटनी बनलेलं आहे, वेगवेगळ्या भूखंडांनी बनलेलं आहे. आणि हे भूखंड एकमेकांवरती आघात करत असतात, एकमेकांना टकरी देत असतात, एकमेकांवरती आदळत असतात, त्यामुळं भूकंपाची निर्मिती होते. आणि याच्याच परिणाम स्वरूप काय होतं तर ज्वालामुखीची निर्मिती होते. म्हणजे याच्याशी रिलेटेड ते, हे घडलं की ते घडतं, ते घडलं की हे घडतं, हे अशा पद्धतीने यांची चेन आहे. मग हे देखील भूरूपांसाठी, भूरूपाच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरणारे घटक आहेत. आता हे पृथ्वीचं तसं पाहायला गेलं तर पृथ्वीच्या अंतरंगामधूनच हे बाहेर पडतं. सो पृथ्वीचा अंतरंग बघत असताना ह्या गोष्टी, तिथं तुमचं बेसिक, लावा आला कुठून, कशी निर्मिती होते लावाची, पहिल्यापासून आहे की नंतर कोणी बनवून ठेवला, उकळला पातेल्यात आणि भरून ठेवला का, नाही, पहिल्यापासून आहे का नंतर निर्मिती झाली, कशी होते निर्मिती ते पण पाहायचंय आपल्याला. ओके. मग आता इथं तुम्हाला दिसतात बघा भूरूप, रिव्हर, डेझर्ट, बीच, डेल्टा, कॉन्टिनेंटल शेल्फ, ऑर्गॅनिक रीफ, ओके, टायडल फ्लॅग्स, ग्लेशियर, लेक पाहिलं ना आपण, बीच पाहिलंय, किनारे, समुद्र किनारे, पुळणी ज्याला आपण म्हणतो, पुळण, शुद्ध मराठीत पुळण, इंग्लिशमध्ये बीच. ओके. परत डेल्टाच पाहिलेले आहेत, ज्याला आपण काय म्हणतो, त्रिभुज प्रदेश म्हणतो. त्रिभुज प्रदेश कोण निर्मिती करतं, काय पार्श्वभूमी आहे, कशामुळे निर्मिती होते, सगळ्याच नद्या त्रिभुज प्रदेश निर्माण करतात का नाही करत. डेझर्ट, वाळवंट, वाळवंटातले भूप्रदेश कसे आहेत, फक्त वाळूच दिसते का, वाळवंट म्हणले की आपल्या डोळ्यासमोर फक्त वाळू दिसते, पण नाही, त्या वाळूला सोडून पण इतर काही गोष्टी तिथं असतात. मग त्यांचे पण वेगवेगळे आकार आहेत, कशा पद्धतीने झाले, कधीतरी ऐकलं असेल बघा, 9वी-10वीच्या पुस्तकामध्येच आहे, भूछत्र खडक, भूछत्र खडक, भू जमीन, छत्र छत्री, सारखा दिसणारा खडक, असाच आकार असतो त्याचा, अशा टाईपचा, अशा टाईपचा असतो, छत्री सारखाच असतो.
पण सेम ऍक्च्युअल मध्ये छत्री नसतं. मग का निर्मिती झाली, कशी निर्मिती झाली, काय कारण होते, कशा पद्धतीने त्याचं फॉर्मेशन झालेलं आहे, कशी तयार झाले, ते इथं पाहायचंय. त्यानंतर वातावरण, या वातावरणामध्ये तापमान, दाब, वायू प्रणाली, आर्द्रता, बाष्पीभवन, पर्जन्यमान असे विविध हवामानासोबत संबंधित असणारे घटक आपल्याला पाहिजे. पहिला पाहिजे वातावरण. वातावरणाची जाडी किती आहे, थर कोणकोणते आहेत, काय नाव आहेत, त्यांची वेगळी वैशिष्ट्ये काय आहेत, ते तर अभ्यासावंच लागणार आहे. या वातावरणामध्ये समाविष्ट असणारे वायू कोणते आहेत, आपल्याला माहिती फक्त एकच, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन आहे. का आपण जगतो, आपल्याला गरज ऑक्सिजनची आहे त्यामुळे. पण नाही, ऑक्सिजन पेक्षाही जास्त आहे नायट्रोजन. न्यूट्रल, कुणासोबतही संयोग पावत नाही. तुम्ही म्हणाल मग एवढा असून उपयोग काय, तो आहे म्हणून आपण आहे. नुसता प्युअर ऑक्सिजन कधी तर बघा श्वास घेऊन अक्षरशः आग लागेल, एवढा त्रास होईल. पण त्याची ती तीव्रता कमी करण्याचं काम नायट्रोजन करतो. तो बिचारा तेवढ्यावर नाही थांबत. ही जी जीवसृष्टी दिसते, म्हणजे वनस्पती सृष्टी दिसते, याचा सर्वात मोठा आधार तो नायट्रोजन. नायट्रोजन म्हणजेच नत्र, जो वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. मग असेच वेगवेगळे वायू आहेत, त्या वेगवेगळ्या वायूंच्या मिश्रणापासून हे वातावरण बनतं. मिश्रण म्हणलं की परत आपल्याला वाटतं मग कॉम्बिनेशन काही होतं का, नाही. मिश्रण कसं वेगळं करता येत, संयोग झाले वेगळे नाही करता येत, पण हे मिश्रण आहे. मग हे कुठले वायू आहेत, काय यांचं हे, आर्द्रता, ह्युमिडिटी ज्याला आपण म्हणतो, ह्युमिडिटीचं काय महत्व आहे. तसं पाहायला गेलं ना तर जगामध्ये किंवा संपूर्ण वातावरणामधल्या जर आर्द्रतेचा किंवा ह्युमिडिटीचा जर विचार केला तर जर या सर्वांचं सांद्रीभवन झालं आणि पाऊस पडला तर पृथ्वीवरती 2.5 सेंटीमीटर संपूर्ण पृथ्वीवरती थर जमा होईल, एवढं पाणी या वातावरणात आहे. म्हणजे इमॅजिन करा तुम्ही की किती असेल बाबा हे आर्द्रता. आणि आर्द्रता आहे म्हणून आपण सुखाने राहू शकतो. इमॅजिन करा उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती असते. उन्हाळ्यामध्ये आर्द्रता कमी होते, आर्द्रता कमी झाली की स्किन रॅशेस पडायला लागतात, तकतक व्हायला लागतं, नाक कोरडं पडतं. झालं असेल कधीतरी, असं अनुभवलं असेल. या आर्द्रतेपासून, बाष्पीभवनापासूनच मग पर्जन्य, पाऊस पडतो. पावसाची निर्मिती, मेघ, ढगांचे प्रकार, ढग दिसतात बघा आपल्याला. काही ढगापासूनच पाऊस पडतो, काही ढग नुसते ढगच असतात, दिसतात ना. कधी ते खारवल्यासारखं दिसतं, कधी पांढरशुभ्र आभाळ दिसतं, कधी निळशार दिसतं. कसे ढग निर्माण होतात, ढगांची निर्मिती कशी होते, ते पण इथं अभ्यासायचं. त्यानंतर सागरी भूगोल. आता या आकृतीमध्ये सर्व दिसतं तुम्हाला. हा जो डायग्राम आहे हा खूप महत्वाचा आहे. कसा आहे डायग्राम, इथून काहीतरी कॉन्टिनेंटल शेल्फ दिलंय, इथं कॉन्टिनेंटल स्लूप दिलाय, इथं कॉन्टिनेंटल राईज दिलाय, ओशियन बेसिन दिलंय, इथं परत अबॅस दिलेलं आहे, मिडनाईट झोन दिलेला आहे, परत काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, ट्रेंच दिलेलं आहे. ही सागराची, सागर तळाची असणारी वैशिष्ट्ये. आपल्याला जसं दिसतो ना एखाद्या समुद्र किनाऱ्यावरती गेल्यानंतर सर्वत्र समान एक लेवलवरती पाणी, पण तसं आहे का, नाही. तर याच्यामध्ये वेगवेगळे परत भूरचना आहेत, भू आकार आहेत. हे एवढ्यावरतीच नाहीये, तुम्हाला माहिती आहे का सागरामध्ये पण नद्या असतात. आता तुम्ही म्हणाल हे काय वेगळं, सागरामध्ये थोडंच नद्या असतात, आहेत. त्याला सागरी प्रवाह असं म्हणतात. आणि ते उत्तरेकडून म्हणजे दक्षिणेकडे नाही, विषुववृत्ताकडे, विषुववृत्ताकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून विषुववृत्ताकडे हे अशा पद्धतीने वाहत असतात. याचा फायदा काय आहे तोही आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याला उष्ण प्रवाह, थंड प्रवाह किंवा शीत प्रवाह असं आपण ज्याला म्हणतो, हे असे प्रवाह आहेत. ओके. त्यानंतर ही भरती ओहोटी काय येते, भरती ओहोटीचं काय सायन्स आहे, कशामुळे भरती येते, कशामुळे ओहोटी येते, वेगवेगळ्या परत भरतीचे प्रकार आहेत काय. पण भरती काय आहे हे समजलं ना, कशामुळे येते हे समजलं ना, हे बाकी सगळ्या गोष्टी मग तिथंच क्लिअर होतात. आणि अगदी बेसिक आहे हो, म्हणजे 8वीच्या का 6वीच्या पुस्तकामध्येच आहे. खूप साधं सिंपल आहे, फक्त आपण कधी तसं पाहिलं नाही त्याला. त्यानंतर पुढे पर्यावरणीय भूगोल. आता भूगोलाचा पर्यावरणावरती इम्पॅक्ट होतो. म्हणजे पर्यावरण आहे तोच भूगोल आहे, भूगोल आहे तोच पर्यावरण. म्हणजे हे एकमेकांवरती ओव्हरलॅप होणाऱ्या अशा गोष्टी आहेत.
म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणचा वृक्षाच्छादनाचा, जंगलाचा, फॉरेस्टचा अभ्यास करत असाल तर तोच तिथं तुम्हाला पर्यावरणासोबत आहे, तोच इथं भूगोलामध्ये आहे. भूगोलाशी निगडीत जर विचार केला तर अधिक वृष्टीमध्ये अधिक पर्जन्य, तर अधिक घनदाट वने तुम्हाला दिसतील. पर्जन्याचं प्रमाण कमी होत जाईल तसं तसं त्या वृक्षाच्छादनाचं किंवा त्या घनदाट वनांचं प्रमाण हे तुम्हाला कमी दिसेल. ज्या ठिकाणी जशा पद्धतीने पर्जन्य पडतो, पाऊस पडतो, त्या पद्धतीने तिथली वनसृष्टी ही काय झालेली असते, उत्क्रांत झालेली असते, तशी ती डेव्हलप झालेली असते. साधं उदाहरण सांगतो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? सह्याद्री पर्वतरांगामध्ये. घाट माथ्यावरती सर्वाधिक पाऊस पडतो. तिथला जर आपण सहज विचार केला तर 12ही महिने हिरवीगार वृक्षराजी आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम किनारपट्टीचा विचार केला, पाऊस भरपूर पडतो, पण तिथं कसं आहे हो, तर आर्द्र पानझडी वन पाहायला मिळतात आपल्याला. पानं गळतात, पण एकाच सीझन मध्ये गळतात का? नाही, वेगवेगळे कंटिन्युअसली, पण 12ही महिने हिरवच दिसणार तुम्हाला. तिथून उतरलात, खाली महाराष्ट्रात आलात, पूर्वेकडच्या दिशेने जायला लागाल, मग परत पावसाचं प्रमाण कमी होतं, तिथं मग परत वृक्षांचा प्रकार बदललेला दिसतो आपल्याला. परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलात तर तुम्हाला अवर्षण भाग दिसेल, पर्जन्य छायेचा प्रदेश ज्याला आपण म्हणतो. इथली वन काटेरी, झुडपी अशा टाईपची वन दिसते. खास करून लिंब आणि बाभळ ही दोन प्रकारची वन, आणि छोटी फार हिवर वगैरे अशा टाईपची खुरटी काटेरी वन पाहायला मिळते. परत पुढे मराठवाड्याकडे गेलो, मराठवाड्याकडे जसं जाऊ तसं पावसाचं प्रमाण वाढत जातं, मग परत वृक्षाच्छादन बदलतं. विदर्भात गेल्यानंतर पाऊस आणखीन जास्त वाढतो. म्हणून बघा, नागपूर असेल, ताडोबा असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, अमरावती असेल, या भागांमध्ये काय होतं, मोठ्या प्रमाणामध्ये जंगल पाहायला मिळतात आपल्याला. आता हे निगडीत कशाशी? पावसाशी. ओके, पावसानं आपलं नेचर असं का केलं बरं? का या पश्चिम महाराष्ट्रावरती किंवा जो पूर्वेकडचा हा निमुळता एक पट्टा आहे, या भागावरती का अन्याय करतोय? चूक त्याची नाहीये, चूक कुणाची आहे? या भौगोलिक रचनेची आहे. सह्याद्रीमध्ये आडवा येतो, त्याचं सायन्स आहे त्या पाठीमागचं, ते काही मुद्दामहून झालेलं नाहीये. ते सायन्स काय आहे? मग आता बघा किती साध्या सिंपल, याचा परिणाम तिथं, त्याचा परिणाम इथं. हे का घडलं? तर त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण आहे. हे असंच का घडतं? त्याच्याही पाठीमागं काहीतरी कारण आहे. त्याच्या पाठीमागं वातावरण, मग ह्या गोष्टी, त्या गोष्टी, मग हे कसं ते असतं ना, एक कनेक्शन एकल सगळे कनेक्शन जोडायचे आणि मग तो तयार होतो. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे पर्यावरण पण आपल्याला अभ्यासायचं. त्यानंतर जातो मानवी भूगोलाकडे. आता मानवी भूगोलामध्ये जर विचार केला तर सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे लोकसंख्येचा. आता या लोकसंख्येचं स्वरूप कसं आहे, त्याची वैशिष्ट्ये, जन्मदर काय असेल, मृत्यूदर काय असेल, वाढीचा दर काय असेल, या गोष्टींचा समावेश होतो. त्याच पद्धतीने आणखीन त्यांच्या राहणीमानावरती, त्यांच्या खानपानावरती, त्यांचे उद्योगधंदे, या सर्व गोष्टींवरती परिणाम करतो तो म्हणजे भूगोल. आपण ज्या म्हणजे भौगोलिक क्षेत्रामधून येतो त्या पद्धतीने आपला विकास झालेला असतो. आता साधारणपणे आपण म्हणतो बघा, सातारामधले जास्त मुलं सैनिक, पोलीस या भागामध्ये आपल्याला, म्हणजे या डिपार्टमेंटमध्ये जास्त दिसून येतात. काय रिझन असेल बरं? कशामुळेच? का सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातले मुलं सैनिक म्हणजे आर्मीमध्ये असेल किंवा पोलीसमध्ये असेल जास्त आहेत? आपण पाहिलं असेल बघा, आपण म्हणतो की अरे इकडची लोक ना खूप काटक असतात. का? तसेच बघा कोकणातले पण काटक असतात. का? साधं सिंपल कारण आहे, त्यांचा दररोजचा दिवस त्या डोंगरामध्ये सुरू होतो आणि डोंगरामध्येच मावळतो. त्यांना डोंगरावरती एवढ्या वेळा ते चढ उतार, डोंगर ओलांडून जाणं, डोंगर ओलांडून येणं, डोंगरावरती जनावर चारायला घेऊन जाणं, जे काही काम असेल ते त्यांना त्या डोंगराळ भागामध्येच करायचं. सह्याद्री घाटामध्ये राहणारे लोक ते असतील ते, आणि इकडच्या भागामधले ते, त्या पद्धतीने त्यांची शरीरयष्टी तयार झाली, काटक, एकदम काटक झाली. पण तसंच मग मराठवाड्याकडे गेल्यानंतर पाहायला मिळतं का? नाही, आहेत सगळे. आता महाराष्ट्रच अख्खा आपला कसा आहे, काटक. म्हणून तर म्हणतो ना, महाराष्ट्र देशा काटर देशा कणखर देशा. पण त्यातल्या त्यात पण यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. नॉर्थ ईस्टला गेलं वेगळेच लोक दिसतात. गंगाचं म्हणजे जो काही उत्तरेकडला मैदानी प्रदेश आहे तिथं गेलं
त्यांच्या जीवनशैलीवरती, त्यांच्या जन्मदरावरती, तिथल्या लोकसंख्येवरती, या तिथल्या उद्योगधंद्यावरती, तिथल्या खानपानाच्या सवयीवरती, तिथल्या भौगोलिक प्रदेशाचा काय झालेला आहे, परिणाम हा घडून आलेला आहे. तिथला प्राकृतिक भूगोल तुम्हाला समजला असेल तर तुम्हाला इतर वैशिष्ट्य आरामात समजतात. एक साधं उदाहरण सांगतो. का बरं यूपी, बिहार या 2 राज्यांमध्ये किंवा वरच्या राज्यांमध्ये अधिक लोकसंख्या दिसून येते? गंगेचं सुपीक मैदान आहे, उत्पादक क्षमता अधिक आहे, भरपूर पीक येतं, भरपूर उत्पन्न मिळतं. मग त्याच्या जोडीला येतं अशिक्षित म्हणजे असाक्षरता. ह्या कॉम्बिनेशन घडलं की मग काय होणार आहे, वाढू द्या जन्मदर, वाढतोय वाढतोय वाढतोय. मग फक्त काय आकडेवारी लक्षात ठेवायची, कारण काय आहेत ती महत्वाची. इथं काय फॅक्टला महत्व नाही. आता पाठीमागची कारण मीमांसा काय आहे, कशामुळे हे घडतं, कशामुळे हे परिणाम घडून आलेले आहेत, ते खूप महत्वाचे आहेत आणि तेच खूप मॅटर करतात. म्हणजे का म्हणतो ना मी, का शोधायचा. एवढे दिवस आपण फक्त फॅक्ट करत होतो, हे तुम्ही करत नसाल. म्हणजे ऑलरेडी म्हणजे पूर्वीची जी काही परीक्षा होती एमपीएससी साठी खास, युपीएससी तर पहिल्यापासून कन्सेप्ट वरतीच आहे, पण एमपीएससी बाबतीत बोलायचं झालं तर एमपीएससी फॅक्ट वरती काम करायची. पण आता एमपीएससीने पण युपीएससीला फॉलो केलं. आता एमपीएससी पण कन्सेप्ट क्लिअर आहे का हे घडतं बाबा, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे ते माहिती आहे का, ते माहिती असणं गरजेचं आहे. आलं लक्षात. त्यानंतर पुढचा मुद्दा वसाहत भूगोल. शहरी, ग्रामीण अशा दोन्ही स्वरूपातील वस्त्या अभ्यासासाठी आहेत. पण मुख्यत्वे शहरीकरण आणि शहरीकरणाच्या समस्या यावरच अधिक भर दिला जातो. तर ग्रामीण वस्त्यांचे प्रकार आपल्याला माहितीच आहेत. कशा प्रकारच्या वस्ती असतात, चौकोनी, लंब म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, समान रेषेमध्ये असणाऱ्या, वर्तुळाकार, डोंगरी वस्त्या, विखुरलेल्या वस्त्यांचे प्रकार ते तर माहितीच आहे. शहरीकरणामध्ये ज्यावेळी जातो, शहरीकरणामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला अभ्यासायला मिळतात. मी म्हणतो अभ्यासावे लागत नाहीत, कारण अभ्यासावे लागतात म्हणले की आपल्या अंगावर काटा येतो. पण आपल्याला खूप समस्या पाहायला मिळतात असं म्हणलं आणि त्या आपल्याला समजून घ्यायला मिळतात की मग तेवढंच इंटरेस्ट जागा होतो. शहरीकरण, प्रत्येक गोष्टीचं कारण या शहरीकरणात लपलेलं आहे. आता प्रत्येक गोष्टीचं म्हणजे कुठलं, समाजामध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी कुठं दिसते, झोपडपट्ट्यामध्ये. त्याच्या पाठीमागचं कारण काय, का तिथंच गुन्हेगार जन्माला येतात, का जन्माला येत नाही, सॉरी, परिस्थिती त्यांना तशी बनवते. जन्माला येतं म्हणणं चुकीचं होईल, ओके, कारण जन्म हा काही आपण ठरवून कुठे घेत नाही, पण परिस्थितीमुळं ते घडतं. का बरं, का झोपडपट्ट्यांची निर्मिती होते, का शहरामध्ये एक बाजूला आभाळात जाणाऱ्या बिल्डिंगा पाहायला मिळतात आणि का एका बाजूला गटाराच्या बाजूला असणाऱ्या झोपड्या पाहायला मिळतात. ही परिस्थिती. आता मुंबईचं उदाहरण घ्या ना, आशिया खंडातली सर्वाधिक मोठी असणारी झोपडपट्टी धारावी, अभिमानानं सांगतो आपण, धारावीची झोपडपट्टी आशिया खंडात सर्वात मोठी. पण का एका बाजूला 50 मजली 100 मजली टावर दिसतात, 100 नाही 50 मजली आहेत, पण एका बाजूला अशा झोपड्या दिसतात. 1 किलोमीटरच्या रेडियस मध्ये लाखो लोक राहतात. विचार करा काय परिस्थिती आहे, त्यांच्या समस्या काय असतील, काय परिस्थिती असेल त्यांची, मग ते पण आपल्याला पाहिजे. पण कन्सेप्ट, कशामुळे ही परिस्थिती आली, काय कारण आहेत ते. त्यानंतर आर्थिक भूगोल. आता आर्थिक भूगोलामध्ये बघा, जी काही संसाधन आहेत त्यामध्ये मग प्राथमिक, दुय्यम, तृतीय क्षेत्र, तसंच या उपघटकांचा समावेश असतो. तसंच विविध पायाभूत प्रकल्प जे आहेत त्या संबंधी असलेल्या समस्यांचं निराकरण यांचं अध्ययन इथं हे महत्वाचं ठरतं. आता पहिला म्हणजे हे लक्षात घेऊया की प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्रातील जे काही आपले व्यवसाय आहेत ते. आता बेसिक नॉलेज आहे. प्राथमिक, जगाचा अन्नदाता, जगाचा पोषण करता कोण आहे, कोण आहे पोषण करता जगाचा, प्राथमिक व्यवसाय कोण येईल तिथं, कोणाचा समावेश करायचा प्राथमिक व्यवसायामध्ये. आणि हा व्यवसाय कुठं करता येईल आपल्याला, ज्या भागामध्ये सुपीक जमीन आहे त्याच भागामध्ये करता येईल. तसं आता तंत्रज्ञान प्रगत झालं, मग आपण खडतर परिस्थितीमध्ये देखील शेती करतो, बरोबर, शेती कुठेही करतो. शेतीशी निगडीत असणारे जे काही व्यवसाय असतील ते सर्व काय असतील म्हणजे बेसिक असणारे ते प्राथमिक मध्ये घ्यायचे.
आता शेतीपासून जे उत्पन्न मिळालं, तुम्ही डेअरीचं उत्पादन करता, टोमॅटोचं उत्पादन करता, म्हणजे दुधाचं उत्पादन करता, टोमॅटोचं उत्पादन करता, विविध फळांचं उत्पादन करता, विविध फळभाज्यांचं उत्पादन करता, विविध भाज्यांचं उत्पादन करता, ऊसाचं उत्पादन करता, याच्यावरती जे प्रोसेसिंग करणारे उद्योगधंदे आहेत ते दुय्यम मध्ये येतील. दुय्यम क्षेत्र. एखाद्या भागामध्ये, आता साधं उदाहरण सांगतो तुम्हाला, महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया आपण. तसं पाहायला गेलं तर जगाच्या दृष्टिकोनातून हा बघायचा आपल्याला, पण एवढाही काही म्हणजे काय म्हणतो आपण, अवघड नाहीये, खूप साधा सिंपल आहे. जसं मी इथं आता महाराष्ट्रातलं उदाहरण देईन तुम्हाला, तसं मग तुम्हाला जगाशी पण रिलेट करता येतं. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखान्यांचं प्रमाण असणारा भाग कोणता आहे? जिल्हे नाही म्हणणार, भाग कोणता आहे की ज्या भागांमध्ये सर्वाधिक साखर कारखान्यांचं प्रमाण आहे? पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे, म्हणजे मराठवाड्यामध्ये औरंगाबाद म्हणा, अमरावती विभाग म्हणा, किंवा नागपूर विभाग म्हणा, किंवा नाशिक विभाग म्हणा, किंवा मग पुणे विभाग म्हणा, किंवा मग मुंबई विभाग, किंवा ज्याला कोकण म्हणतो. कोणत्या भागामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात? पश्चिम महाराष्ट्र. बरोबर. का बरं? सर्वाधिक ऊसाचं उत्पादन हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतं. आता या साखर कारखान्यांचा कच्चा माल म्हणून पहिलं प्राथमिक जो त्यांचा सोर्स आहे कच्चा माल, तो कुठं उत्पादन होतं त्याचं? तर महाराष्ट्र, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, ओके, या 5 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागवड केली जाते. नगर पण आहे, नाशिक पण आहे, नाही असं नाही, म्हणजे आपला जो काही अहिल्यानगर जो आहे तिथंही, पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर, तिथंही काय होतं तर मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. मग ज्या ठिकाणी कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता आहे त्याच ठिकाणी काय होतं, या दुय्यम क्षेत्रातल्या उद्योगधंद्यांचं स्थिरीकरण होतं. आलं लक्षात? तेच आपल्याला अभ्यासायचं आहे. मग अशाच पद्धतीने आता हे ठीक आहे शेतीशी निगडीत. दुसरं खनिज खाण उद्योग, ज्या ठिकाणी हे कोळशाचे साठे असतील, लोहाचे साठे असतील, अशाच भागामध्ये काय होईल तर लोह पोलादाशी निगडीत असणारे जे काही उद्योग आहेत, त्याच्यावरती प्रोसेस करणारे जे काही कारखाने आहेत, औद्योगिक क्षेत्र आहे, ते त्याच भागामध्ये तिथं डेव्हलप होतील. येतं लक्षात? म्हणजे कुठंतरी याच्याशी म्हणजे या उद्योगधंद्यांचा त्याच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याशी संबंध असतो. मग यावरूनच हे प्राथमिक, दुय्यम, तृतीय क्षेत्र एकमेकांशी ते कनेक्ट आहेत. ज्या भागांमध्ये अशा उद्योगधंद्यांची जास्त अधिक वाढ होते त्याच भागामध्ये मग इतर क्षेत्राशी त्याच्याशी रिलेटेड असणारे जे काही क्षेत्र आहेत ते तिथं त्यांचं काय होतं तर तिथं केंद्रीकरण व्हायला लागतं. आता मुंबईचं उदाहरण घ्या. मुंबईमध्ये उद्योगधंदे मोठे आहेत. आता मुंबईमध्ये मास म्हणूया ना आपण, प्रोसेसिंग करणारे म्हणजे शेतीमालापासून प्रोसेसिंग करणारे याचं प्रमाण कमी आहे, पण इतरच असणारे जे उद्योगधंदे आहेत त्याचं प्रमाण जास्त आहे. त्याला परत लागणारे दुसरा एक परत तिथं गट येतो तृतीय मधला, जे काही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असेल, सर्व्हिस सेक्टर ज्याला आपण म्हणतो, हॉटेल असतील, इतर गोष्टी असतील, ट्रान्सपोर्ट असेल, इतर गोष्टी, ह्या सर्व तिथे मग त्यांचंही केंद्रीकरण तिथं झालं. आता या सर्व उद्योगधंद्यांना परत फायनान्शियल सपोर्ट म्हणजे फायनान्स ह्या व्यवहार करावे लागतील फायनान्शियल, मग त्यासाठी बँकांची गरज आहे. मग विविध वित्तीय संस्था, विविध प्रकारच्या वित्तीय संस्था यांचंही तिथंच परत केंद्रीकरण होतं. मग परत आणखीन यांना सल्ले देणारे जे काही परत आणखीन तज्ञ लोक असतात तेही तिथंच केंद्रीकरण व्हायला लागतं. मग अशा पद्धतीने हा विकास वाढत जातो. अशा पद्धतीने हा केंद्रीकरणाचा मुद्दा समोर येतो. आलं लक्षात? मग अशाच पद्धतीने हे प्राथमिक, दुय्यम, तृतीय हे क्षेत्र तिथं असणाऱ्या संसाधनावरतीच अवलंबून आहे, तिथं असणाऱ्या इतर गोष्टींवरतीच अवलंबून आहेत. त्याच्या पाठीमागं मग ही कारणं असतात. आलं लक्षात? मग यांच्या परत समस्या निर्माण होत असतील तर समस्या का समस्या निर्माण होतात, त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत ते देखील आपल्याला पाहावं लागेल. आता हसत खेळत आपण सिलेबस तर डिकोड केला, काय काय गोष्टी आहेत ते तर आपण पाहिल्या. ओके, आता जायचंय आपल्याला ते म्हणजे की आता या अभ्यासाची किंवा या विषयाची तयारी कशी करायची. आता ही तयारी साधारणपणे 5 भागामध्ये काय केलेली आहे, विभागलेली आहे. 5 महत्वाच्या अशा भागांमध्ये. ओके, यातला पहिला भाग आहे अभ्यासक्रम. एक लक्षात ठेवा, अभ्यासक्रम हा नेहमी आपल्या सोबतच पाहिजे. अभ्यासक्रम पाठच पाहिजे. ओके, त्यामुळे अभ्यासक्रम सोबत ठेवा, अभ्यासक्रम समजून घ्या
जो आता मी सांगितला तो डिकोड केलेला, नुसतं तेवढाच घेऊन नाही चालणार, तो समजून घेतला पाहिजे, त्याला डिकोड केलं पाहिजे. दुसरी महत्वाची स्टेप किंवा दुसरं पाऊल ते म्हणजे PYQ विश्लेषण. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे असतात ते घ्या. खास करून 17 पासून ते 23 पर्यंतचे मागच्या 5 वर्षाचे क्वेश्चन पेपर घ्या असं म्हणेन मी तुम्हाला. कारण 5 वर्षाचे मार्गदर्शक खूप चांगले असतात. आणि वेळ मिळाला तर मग 13 पर्यंत जाऊ, 13 पासून ते मग 23 पर्यंत, असे 10 वर्षाचं केलं तरी चालेल. पण नाहीच शक्य तर 5 वर्षाचे तर किमान करणं गरजेचं आहेच. ही दुसरी पायरी किंवा दुसरं पाऊल. तिसरं पाऊल विषयाचा अभ्यास करायचा. मग प्रश्न कसे विचारलेत हे माहिती आहे आता, प्रश्नांचं स्वरूप कसं आहे, काय गोष्टींची गरज आहे त्या प्रश्नांना, मग त्या पद्धतीने काय करायचं, आपल्याला विषयाचा अभ्यास करायचा आहे. आता अभ्यास केला, पुस्तकं वाचली, रेफरन्स बुक वाचले, लेक्चर पाहिले, कन्सेप्ट समजून घेतल्या, पण त्या किती चांगल्या पद्धतीने आपल्याला समजलेल्या आहेत ते करण्यासाठी मग उत्तर लिहावं लागतील, आन्सर रायटिंग करावं लागेल. इथं आपलं आन्सर रायटिंग येईल, उत्तर लेखन. काही मॉडेल क्वेश्चन असतील, काही PYQ असतील, त्यांची उत्तरं द्यावी लागतील आणि मग त्यांचं मूल्यांकन करावं लागेल की मला कन्सेप्ट समजली आहे का, मी योग्य रीतीने ती मांडलेली आहे का, ती अशीच मांडायला हवी का, की त्यामध्ये आणखीन काही भर टाकावी लागेल किंवा आणखीन काही काटछाट करावी लागेल. मग हे मूल्यांकनची स्टेज. आणि या मूल्यांकन म्हणजे जो काही अभिप्राय दिलाय त्या अभिप्रायावरती मग परत काम करायचं आणि मग हे फायनल तुमचं आउटपुट. इथं मग आपला काय झाला, तो अभ्यास पूर्ण झाला, त्याला परिपूर्णत्व प्राप्त झालं. जो काही तुम्ही अभ्यास केलाय त्याला सुरुवात होते अभ्यासक्रमापासून. अभ्यासक्रम आहे आता आपल्या सोबतच. मग PYQ विश्लेषणाकडे जायचं, त्यानंतर मग यायचं विषयाचा अभ्यास, त्यानंतर जायचं उत्तर लेखन, उत्तर लेखन झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन आणि मूल्यांकनावरतीच म्हणजेच काय तर अभिप्राय जो दिलाय तो अभिप्राय समजून घ्यायचा, कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या कन्सेप्ट सांगितल्या पाहिजे, प्रश्न कसा समजून घेतला पाहिजे, प्रश्नाची डिमांड काय आहे, त्याची निकड काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजलं एकदा की मग झालं, मग सगळं क्लिअर. आणि याच्यातला सर्वात मोठा भाग असतो तो म्हणजे विषयाचा अभ्यास. कारण हाच नाही समजलं तर मग पुढच्या याला ब्रेक लागतात, मग पुढे आपण काहीतरी चुका करायला लागतो. त्यामुळं हे पहिला क्लिअर व्यवस्थित झालं की त्यानंतर मग ह्या गोष्टी ऑटोमॅटिक स्मूथली मक्खन सारख्या अशा एकदम व्हायला लागतात. कधी, ज्यावेळी हे क्लिअर होतं. हे क्लिअर झालं की हे पुढे सुसाट वेगाने गाडी पळायला लागते. आलं लक्षात? तर हा आहे आपल्या अभ्यासाचा 5 भागामध्ये विभागलेले 5 टप्पे. आता त्यानंतर मग पुढे आणखीन एक महत्वाचा प्रश्न राहतो की संदर्भ साहित्य काय वापरायचं बरं, कुठले रेफरन्स बुक वापरावे जेणेकरून आमचा अभ्यास चांगला होईल. तर हे काही रेफरन्स बुक आहेत महत्वाचे. सर्वात पहिला महत्वाचा आहे तो म्हणजे स्टेट बोर्ड 6वी ते 12वीचे महाराष्ट्र शासनाची जी काही आपली बालभारतीची पुस्तकं आहेत ना, ती पुस्तकं 6वी पासून 12वी पर्यंतची सर्व पुस्तकं व्यवस्थित वाचून घ्यायची. जगाचा आहे, भारताचा आहे, महाराष्ट्राचा आहे. ओके, सो पहिली सुरुवात ही तिथून झाली पाहिजे. पाया येतो, पाया मजबूत असेल तर बिल्डिंग व्यवस्थित तयार होणार आहे. त्यानंतर सेकंड स्टेप असेल ती म्हणजे NCERT 6वी ते 12वी. ज्यांचं इंग्लिश चांगलं आहे, खूपच चांगलं आहे, नसेल तर आपण त्याच NCERT इथं मराठीमध्ये हे केलेले आहेत. सो तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. सो तिथं काही म्हणजे अडचण येणार नाही. त्यानंतर रेफरन्स बुकचा जर विचार केला तर पर्यावरण व भूगोल हे सौदी सरांचं पुस्तक आहे, वन स्टॉप सोल्युशन. म्हणजे याच्या व्यतिरिक्त कुठेही जायचं नाही. जे ऑथेंटिक भाषा आहे, जे ऑथेंटिक कीवर्ड्स आहेत ते इथूनच मिळणार आहेत आपल्याला. आणि ऑथेंटिक सोर्स जो आहे तो हाच आहे, सौदी सरांचं पुस्तक. इतर पुस्तकाला हात लावायला जायचंच नाही. पहिला हे, त्यानंतर मग इतर गोष्टी. त्यानंतर मग आहे भारताचा भूगोल, माजिद हुसेन सरांचं पुस्तक. ओके, हे एक पुस्तक खूप भारी आहे. त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी GC लिऑंगचं पुस्तक. ज्यांना इंग्लिश जमतं
त्याने रेफर केलं तर चालेल, काही हरकत नाहीये. पण इथं या 2 पुस्तकांमध्ये सर्व तुमच्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत तिथं सगळ्या क्लिअर होऊन जातील. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे हे, जर आपण ज्यावेळी हे पुस्तकं वाचू, PYQ बघू आपण, त्यावेळी बऱ्याच गोष्टी लक्षात येईल की अरे नाही, सगळे प्रश्न याच्याशी निगडीत असणारच आहेत, याच्यापेक्षा वेगळं बाहेर काहीच नाहीये. जे काही आहे थोडेफार रेफरन्स ऍड करायचे ह्या 2 पुस्तकातून होऊन जातात. ते जे काही गोष्टी याच्यामध्ये ऍड करायच्या, ऍड ऑन करायच्या आहेत त्या गोष्टी त्या या रेफरन्स बुक मधून होऊन जातील. आणखीन भर टाकायचे करंटशी रिलेटेड काही असतील गोष्टी, इतर काही गोष्टींसाठी, मग तिथं योजना, कुरुक्षेत्र मासिक, हे 2 मासिक ऑथेंटिक सोर्स गव्हर्नमेंटचेच आहेत ते, सो याच्याशिवाय काहीच नाही. दुसरं म्हणजे डाऊन टू अर्थ मॅगझिन आहे. गुगलला गेलात, सर्च केलं, डिरेक्टली तुम्हाला PDF मिळते, मागच्या महिन्याची वगैरे डाउनलोड करून घेऊ शकता. ओके. त्यानंतर द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस यापैकी एक, द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस यापैकी एक. हिंदू मी तर म्हणेल की नकोच. इंडियन एक्सप्रेस साधी सोपी ओघवती भाषा आहे, तुम्ही ती वाचून करू शकता. जर तिथंही अडचण आली, इंग्लिशमध्ये सर आमचं खूपच वीक आहे हो सर, आम्हाला नाही जमत एवढं इंग्लिश, मग याला अल्टरनेटिव्ह आहे मराठी मधल्या मुलांसाठी, तो म्हणजे लोकसत्ता. लोकसत्ता वाचायचा. आणि आणखीन एक याच्यामध्ये ऍड ऑन करा, तो म्हणजे की लोकसत्ता वाचाच, डेली लोकसत्ता वाचा, पण रविवार जो असतो, रविवारी सकाळ व मटा म्हणजेच महाराष्ट्र टाइम्स दोन्ही मिळाले चांगली गोष्ट आहे, नाही मिळाले यापैकी कुठलाही घ्या, रविवारसाठी खास करून. रविवारी लोकसत्ता नाही घेतला तरी चालेल, काही हरकत नाही, कारण रविवारचा लोकसत्ता एवढं काही महत्वाचं नाही. पण इथं सकाळ किंवा मटा या दोन्हीपैकी एक, याची पुरवणी जी असते ती पुरवणी खूप छान असते. बरीच माहिती विस्तृत स्वरूपामध्ये दिलेली असते, जी आपल्यासाठी खूप गरजेची आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून नाही तर इतरही विषयांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची माहिती इथं आपल्याला पाहायला मिळते किंवा वाचायला मिळते. आणि मी तर म्हणेल की तुम्ही हे सकाळ किंवा मटाची पुरवण्या ज्या असतात तर त्या तुमच्या संग्रहात ठेवून द्या. तुम्हाला निबंधासाठी असेल, GSC पेपर 1, 2, 3, 4 याच्यासाठी असेल, तुमचा जो काही ऑप्शनल असेल त्याच्यासाठी असेल, या सर्व गोष्टींसाठी हे मदत करतात. सो ह्या 2 पुरवण्या, ओके, ज्यांना इंग्लिश जमतं परफेक्ट त्यांनी इंडियन एक्सप्रेसच करा, मी म्हणेल हिंदू नको, कारण हिंदूची भाषा ही खूप थोडीशी कठीण वगैरे अशी आहे. त्यांचं खूपच चांगलं, त्यांनी हिंदू करू शकता. आणि ज्यांना मग ह्या दोन्हीपैकी नाही जमत त्यांनी लोकसत्ता काय करायचं, सोमवार ते शनिवार, आणि रविवारसाठी मग खास असेल सकाळ व मटा या दोन्हींच्या पुरवण्या. आणि पुढचा सोर्स असेल तो म्हणजे सर्वात महत्वाचा ॲटलास. मग तो ब्लॅक स्वानचा मिळत असेल तो घ्या, नसेल तर मग आपला ऑक्सफर्ड तो कुठेही मिळतो तो. आणि आणखीन एक सर्वात महत्वाचं सूत्र, भूगोलाचा अभ्यास करत असताना नकाशा किंवा हा मॅप तुमच्या नेहमी समोरच पाहिजे. तुम्ही ज्या गोष्टींचा अभ्यास करताय, ज्या गोष्टी वाचताय, ज्या गोष्टी समजून घेताय, त्या गोष्टी तुम्हाला नकाशावरती कुठं दिसतात ते पाहत राहायचं. कारण नंतर रिव्हिजनच्या वेळी नुसतं नकाशा पाहिलं तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजे, येतं लक्षात. तर हे अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, भूगोलाची तयारी करायची. आता इथं मला वाटत नाही की जेवढ्या मी काही गोष्टी सांगितल्या, आता खूप आहे सांगण्यासारखं, खूप आहे, म्हणजे असं सांगत बसलो तर सकाळ कधी होईल ते पण कळणार नाही, एवढं काय काय आहे भूगोलामध्ये. पण एक बेसिक तुम्हाला ओळख करून दिली, काय काय गोष्टी कशा पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे, काय किती खोलापर्यंत जायचं आहे, या सर्व गोष्टींची एक तुम्हाला तोंड ओळख करून दिलेली आहे. ओके. आणि रेफरन्स बुक पण, अभ्यासाच्या जे काही टप्पे आहेत ते पण तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट करून विचारू शकता. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.